तर या सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण जाणून घेऊयात। आयएमसीचे महासंचालक अजित मंगरुळकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। अजित सर, आपण पाहतोय आज अर्थसंकल्प जाहीर होतोय। अख्ख्या देशाचं खरं तर याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या। ईयू सोबत भारताने ज्या पद्धतीने करार केला, मात्र एकंदर बाजारामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपयाचं अवमूल्यन होतंय। त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं? आजच्या बजेटवरनं नक्कीच ग्रोथ ओरिएंटेड असणार आणि तुम्ही जे 5 अहवाल सांगितले आहे की जे आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या समोर आहे, ते सगळे आपल्याला या बजेटमध्ये दिसतील। नक्कीच ग्रोथ ओरिएंटेड असल्यामुळे एक तर इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेफिनेटली दिसेल आपल्याला, कारण की त्याच्यातनंच आपल्याला एक तर रोजगार आपल्याला क्रिएट करता येईल आणि दुसरं टेक्नॉलॉजी एक एकमेव आपण म्हणतो आपल्यासाठी एक साधारण जर आपण म्हटलं की आपण कसं बाकीच्या देशांबरोबर कम्पीट करू शकतो। टेक्नॉलॉजी आजच्या काळात एकमेव साधन आहे आपल्याकडे आणि त्याच्यावर आपल्याला भरपूर दिसेल या बजेटमध्ये। AI, डिजिटल प्लस हेल्थकेअर, मला वाटतं की या बजेटमध्ये हेल्थकेअरवर पण गव्हर्नमेंट लक्ष देईल आणि सामान्य लोकांसाठी तर ग्रोथ ओरिएंटेड बजेट असणार, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज जे आहे ते आपल्याला जास्ती दिसतील आणि टॅरिफ्सच्या हिशोबाने आपण बाकीच्या देशांमध्ये आपल्या विरुद्ध जे टॅरिफ्स लावतात त्याला तर आपण काही करू शकत नाही, पण आपण ऑल्टरनेटिव्ह मार्केट्स क्रिएट करू शकतो आणि तेच आपण केलं। आता ही जी ईयूची डील आपण साईन केली आहे त्याच्यावर तर ऑलमोस्ट अमेरिका एवढंच मार्केट आपण आपल्या सगळ्या लोकांसाठी क्रिएट केलं आहे आणि या बजेटमध्ये पण त्याच वेगाने आपल्याला प्रगती दिसेल आणि एकतर आपलं ग्रोथ 7% GDP ग्रोथ ट्रॅकवर आहे आणि तो आकडा काही खाली येणार नाही आणि विकसित भारतच्या दृष्टिकोनाने जे आपण सगळी जी हालचाल इतके वर्षे केली त्याचवर या बजेटमध्ये पण आपल्याला दिसेल। प्लस डिफेन्सवर बहुतेक 10 ते 15% तरी वाढ दिसायची शक्यता आहे। अगदी अगदी अजित सर, आत्मनिर्भर भारत म्हणून आपण पुढे येऊ पाहत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल अनेकदा प्रतिपादन केलेलं आहे। अशात मग मुद्दा येतो तो छोट्या व्यावसायिकांचा। छोट्या व्यावसायिकांसाठी काय महत्त्वाचं ठरू शकतं, काय दिलासादायक बाब या अर्थसंकल्पात ठरू शकते किंवा ठरली पाहिजे? एक तर आपण जर आपण पाहिलं मागच्या वर्षात जे आपण FTA साईन करतोय ते बेसिकली आपण आपल्या MSMEसाठीच मार्केट क्रिएट करतो आहे। म्हणजे ठीक आहे, आपले सगळे जे लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी तर मार्केट आहेच, पण जर तुम्ही सगळे जर FTAs पाहिले, आता UKचा पाहिला किंवा आपण ओमानचा पाहिला किंवा आता जो EUचा पाहिला, त्याच्यात MSMEसाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि त्याच्याच पाठीवर आपण या बजेटमध्ये गव्हर्नमेंटचं जितकं प्रोत्साहन किंवा जितकं मदत MSMEला करू शकते ते आपल्याला नक्कीच दिसणार आहे। एक तर जे इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट करणार आहे, ॲटलिस्ट अपेक्षित आहे इंडस्ट्रीमध्ये, ते बहुतेक या बजेटमध्ये आपल्याला भरपूर दिसायची शक्यता आहे। अजित सर, नवीन इन्कम स्लॅब येईल असं म्हटलं जात आहे, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकते का? ते एक पॉसिबिलिटी आहे, कारण की मागच्या वर्षी बरंच काही गव्हर्नमेंटनी केलं होतं पर्सनल टॅक्सेशनच्या संदर्भात। तर न्यू टॅक्स रेजिमसाठी नवीन स्लॅब क्रिएट करण्याचं एक आहे शक्यता, पण किती ते यशस्वी होणार ते आपल्याला, म्हणजे मला तर 50-50% अंदाज आहे। पर्सनल टॅक्सेशनमध्ये मला नाही वाटत की यावर्षी आपल्याला फारसं काही मूवमेंट्स दिसेल। अजित जी, एक महत्त्वाची त्रिसूत्री मांडली जाते कोणत्याही अर्थसंकल्पात, मग ते अगदी घराचं असो, छोटंसं कुटुंबाचं असो किंवा मग देशाचं असो, ते म्हणजे खर्च, कर आणि आपल्याला येणारा उत्पन्न। ही त्रिसूत्री देशासाठी कशी आहे, हिच्यात काय बदल होऊ शकतात किंवा बदलांची अपेक्षा आहे?
एक तर खर्च जो आहे आपण जर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवू शकलो म्हणजे जो आत्ता आहे आपलं इन्फ्लेशन कंट्रोल आणि दुसरं म्हणजे जर आपण सगळेजण म्हणतात की आपल्या पगारातनं किती इन हँड आपल्याला मिळतो आता त्या दृष्टिकोनाने जर या बजेटमध्ये जर आपल्याला काही थोडं पर्सनल टॅक्सेशनमध्ये जर काही चेंजेस आले आणि दुसरं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज देशात असतात आता जर तुम्ही बाकीच्या देशात जाल तर तुम्हाला दिसतंय की सगळ्यात जास्ती ऑपॉर्च्युनिटीज जगात भारतातच दिसून येत आहे आणि जर ऑपॉर्च्युनिटीज असतील तर नक्कीच आपल्याला एक इन्कम क्रिएशनसाठी पण संधी मिळते आणि त्या हिशोबाने आपण आणि आता जर कर जर पाहिला जर आपण GSTमध्ये आणि बाकी याच्यामध्ये बरंचसं काही स्ट्रीमलाइनिंग झालं आहे या मागच्या वर्षात तर जर तुम्ही ग्रोथवर तुम्ही महत्त्व द्याल तर हे बाकी सगळे जे प्रश्न आहेत ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात अजित सर, पंतप्रधानांकडून वेळोवेळी स्वदेशीचा एक नारा दिला जातो, त्यामुळे स्वदेशी उत्पादनांसाठी त्याच्या निर्मितीसाठी आणि निर्यातीसाठी काही तरतूद केली जाईल का? या बजेटमध्ये अशी अपेक्षा आहे की PLI स्कीम्स जे आहे ते बहुतेक त्याच्यात जर त्यांनी काही चेंजेस केले जर अजून काही इंडस्ट्रीज आणले एस्पेशली AI डिजिटल याच्यामध्ये जर त्यांनी काही आणलं तर PLI स्कीम्सवर जर त्यांनी जास्ती जोर दिला तर नक्कीच आपल्याला एकतर आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी बरंच काही ॲडव्हान्टेजेस मिळतील. अजित सर, खरं तर आपण पाहतोय की EU सोबत आपण एक महाकरार केलेला आहे, मात्र ज्या पद्धतीनं अमेरिकेकडून आपल्यावर कर लादले जात आहेत त्याबद्दल काय वाटतं? त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं अर्थसंकल्पात काय होऊ शकतं त्या संदर्भात काही माहिती मिळेल का? हे पहा आपण बाकीच्या देशांबरोबर आपल्याला जे जमतंय ते करतोय आणि बाकीच्या देशांमध्ये पण भारताविषयी जो इंटरेस्ट आहे तो दिसूनच येतो नाही तर कशाला बाकीचे देश आपल्यावर FTA करायचा म्हणजे एवढे अगदी प्रयत्न करतील. आता टॅरिफ्स जे USनी लावले आहेत त्याच्यावर आपल्याला काही म्हणजे आपल्याला काही करताच येत नाही जर कोणत्या देशांनी आपल्या विरुद्ध टॅरिफ्स लावले पण आपण त्याच्या विरुद्ध जर ऑल्टरनेटिव्ह मार्केट्स क्रिएट केले तर आपण त्या टॅरिफचे उत्तर द्यायला अगदी रेडी आहोत. तर या बजेटमध्ये आपले जे सगळे FTAs आहेत त्याच्यावरच किती आपण आपल्या बिझनेसेसला प्रोत्साहन देऊ शकतो किंवा ॲडव्हान्टेज देऊ शकतो हे आपल्याला नक्कीच दिसून येईल. नक्कीच तुम्ही म्हणताय की टॅरिफला उत्तर देण्यासाठी आपण समर्थ आहोत किंवा तयार आहोत, मात्र ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरतोय त्याचं नेमकं काय करायचं? हे स्पेक्युलेटिव्ह आहे आणि याच्यावर आपल्याला आपण RBI केव्हा पण त्याच्यावर एक नियंत्रण लावू शकतो पण आता आपण मार्केटच्या हिशोबाने डॉलर आणि रुपयेच्या ह्याला फ्री फॉल चालू देतो आहे पण हा जास्ती वेळ टिकणार नाही कारण की जसं आपलं इकॉनॉमी अजून काय म्हणतात सशक्त होत जाईल आणि आपण अजून त्याच्यावर एस्पेशली या बजेटनंतर मला वाटतं की रुपी स्टेबलाइज होईल. अगदी अजित सर, आपण जर पाहिलं तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो वर्षानुवर्ष उपस्थित करण्यात येतो तो आहे रोजगारीचा. रोजगारीच्या या मर्यादा आणखी वाढाव्यात आणि अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अर्थसंकल्पात काय विशेष तरतूद असू शकते? म्हणजे याआधी अनेक कंपन्या आलेल्या आहेत, गुंतवणूक झालेली आहे, मात्र रोजगाराची ही समस्या काही सुटताना दिसत नाहीये. त्यामुळे या अर्थसंकल्पात तो प्रश्न सुटेल का? असे काही पावलं उचलले जातील का? आपण जर बघितलं असेल की मागच्या पण बजेट्समध्ये आपण स्किल डेव्हलपमेंटला पण प्रोत्साहन देतो आहे आणि आपण नुसतं एज्युकेशन पण ते एज्युकेशन शुड बी स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने व्हायला पाहिजे ते आपण करतो आहे. म्हणजे या बजेटमध्ये मला तर वाटतं की स्किल डेव्हलपमेंट
च्या दृष्टिकोनाने आपल्याला बरंच काही दिसायला मिळेल. कारण की जर स्किल्स डेव्हलप झाले तरच व्यवस्थित रोजगार आपल्याला देता येईल आहे. कारण की नुसतं मॅन्युफॅक्चरिंग करून आणि जर एज्युकेशन त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लाईनीवर येत नसेल तर आपण रोजगार देणार. तर मला वाटतं स्किल डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो बजेट्सवर आपण त्याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं आहे. आणि या बजेटमध्ये पण आपल्याला बहुतेक तेच दिसणार आहे की स्किल्सवर कॉन्सन्ट्रेशन नक्कीच करेल हे बजेट. अगदीच. नक्कीच त्यामुळे स्किलवर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे काही बदल घडतो का, बजेटमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का हे पाहावं लागेल. अजित सर, धन्यवाद या सगळ्या सखोल विश्लेषणासाठी.